नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म अँड ब्लॉग चॅनलवर. आज शेळ्या हिंडायला सोडलं. शेळ्यांना किती छान वाटतंय बघा, मस्त वाटतंय. काय झालं माहिती आहे का, ही शाळवाचं रान मोकळं झाले आणि ही थोडीशी उगवलेली कुळी आहे आणि हे आता नांगरायचं आहे. त्यामुळे म्हटलं चला त्यात आपल्या शेळ्या तर खाऊन येते, त्या जरा थोडीशी म्हणजे हाय एवढी वैरण शेळ्या खाते त्या म्हणून सोडलं ह्यानाला. बोकाड आता घरी पोट भरलंय त्यामुळे बोकाड नीट हिंडणार नाही म्हणून त्याला दावं लावून आणले आणि खरोखर हिंडतच नाही तो बोकाड. त्याला आता धरावंच लागणार आहे. या या साहेब, तुम्ही या या इकडे. तुम्ही लई शाण आहे, तुम्ही इथं शांतपणे खावा. या माकडा तोंडाच्या, या खावा इथं शानपट्टी. आणि ह्यानाला जरा सोडले मोकळं, पाय पण मोकळं. आता काय तर महिना दोन महिने झालं सोडली नाहीत, आहे की नाही, आहे की नाही हो. महिना दोन महिने झालं सोडलं नाही, त्यामुळे शेळ्या ऐकणार नाही त्या. म्हणून आम्ही तिघं पण आलो आहे, मी भैया आणि त्याने. पण शेळ्या काय नाही त्या पळवापळी करत, फक्त आमचं ही बोकाड जरा पळवापळी करते, कारण ह्यानं घरी पोट भरून खाल्लं आहे. आणि मग आता ह्याला हिंडायला इथं नको वाटते, त्यामुळे ह्याला धरून हिंडवायचं म्हणून ह्याला पहिलाच आम्ही दावं घेऊन आलो. हे काय मापाचं आहे आम्हाला माहिती आहे, त्यामुळे ह्याला दावं घेऊन आलो आहे. आणि शेळ्या तेवढं मोकळ्या सोडल्या. शेळ्या आता लई दिवसातनं सोडल्या त्या, तरी पण दमवत नाही त्या, आहे की नाही मुला. हां, दमवत नाही त्या, लई नाही त्या दमवत बरं का. व्यवस्थित अगदी खाते त्या, नाही त्या दमवत. फक्त ही बोकड तेवढा जरा दमवते. आता बोकड आहे म्हणल्यावर ते घरी खाल्लाय पोटभर, एकट्यालाच बांधून सगळी वैरण ह्याच्या पुढं असत्या, त्यामुळं तो पोट भरून खातोय. त्यामुळं शेळ्या नाही ते इतक्या दमवत. तर गाभण पाट कशी ओळखायची म्हणून बरं का आपल्याला कमेंट आल्या. तर कसं असते माहीत आहे का, आपलं कसं असतंय, पाटासनी शेळ्यासनी हा हीच रोजचा चारा असतो. आणि ही बघा पाट आता कशी दिसते, हिला पोटाचा आकार नाही दिसत. आणि जेव्हा ही पाट गाभण जाते ना, तेव्हा तिला पोटाचा आकार यायला खाली चालू होते. आणि खाली पोट वाढायला लागलं का म्हणायचं गाभण. 1 महिना झालं ना, महिना ते 1.5 महिना झालं का तिचं पोट वाढायला चालू होते बरं का. आणि तिच्या अंगावर अशी वेगळी जरा जास्त चमक यायला चालू होत्या. म्हणजे ती पाट तयार गुटगुटीत दिसती, तिचा पोटाचा खालचा घेर जरा वाढत राहतो. आणि त्याच्यात सडातनं जर पिळलं, 1-2 महिने जर झालं आणि सडातनं पिळलं तर पातळ पाणी येतं, चीक येतं. आणि त्यावरनं ओळखायचं. एक तर आपल्याला पोटावरनं नाही कळेना तर 2-2.5 महिने झाल्या तर पण आपल्याला गाभण नाही असं समजेना म्हटलं तर आहे ना, त्याचं सडातनं थोडंसं पिळून बघायचं, चीक येतं आहे. आणि सहजासहजी आपल्याला ओळखायला येतं बरं का. ते पाट जी शिळी असते ना, त्या शिळीचा पोटाचा आकार वाढत चाललेला असतो. आणि ते पोटाचा आकार वाढला का म्हणायचं ही गाभण धरली आहे. आमच्यात 1 महिनाभर झालं आणि मला शिळीचा जरा म्हणजे आकार बदलल्यासारखा दिसायला लागला. मी म्हटलं पाट गाभण आहे. तरी पण मी घरात कोणाला काय बोलली नाही 8-10 दिवस. आणि त्याच्यानंतर मला वाटलं की 100% बाबा गाभण आहे पाट. तेव्हा मग मी घरात म्हटलं की ही पाट बहुतेक गाभण आहे. आणि नंतर मग त्यांनी चिक पण पिळून बघितलं तर चिक पण आलाय आणि शेळी गाभण आहे. आपलं जे तांबडं बोकाड घेतलं ना, ते दादानं म्हटले तर ते गाभण आहे का बघूया म्हणून त्यांनी चिक पिळून बघितला. मी काही चिक पिळला नव्हता, त्यांनी चिक पिळून बघितला. तर त्यांनी म्हटलं 2 महिन्याच्या पुढं काहीतरी हे गाभण आहे. तर आता माहीत नाही किती दिवसाची गाभण आहे, पण गाभण तर आहे. पोटाचा आकार वाढत चालला आहे. आपल्याला लगेच ओळखायला येतं. हे बघा, त्या पाटाचं पण पोट बघा आणि ह्या पाटाचं पण पोट बघा, लगेच आपल्याला फरक जाणवतो. हिचं पोट असं चपटं दिसतं आणि तिच्या पोटाचा आकार असा गोल यायला लागलेला दिसतोय. त्यावरनं म्हणायचं शेळी गाभण आहे. तर असं ओळखायचं गाभण नसलेलं बरं का, पहिला रोजचं. आणि दुसऱ्या तिसऱ्या येताच्या शेळ्यांचं कसं, अगोदर शेळ्या येल्या नाही, पिल्ली दूध पेत असते ती, त्यामुळे शेळ्या जरा ठकीच दिसते त्या. आणि शिळी गाभण गेली का शिळीच्या अंगावर चमक यायला, तेजी यायला चालू होत्या. शिळी टवटवीत कुटगुटीत दिसायला चालू झाली, तिचं पोट जरा वाढायला लागलं का ती शिळी गाभण आहे असं म्हणायचं. साधं सोपं असतं. तिची कोण शेळ्या हिंडवतं त्यांना, जे शेळ्या कोण पाळतं का नाही त्यांनालाच कळतं, आहे ना. त्यात शेळ्यातला अनुभव घ्यायला लागतो, बारीक लक्ष ठेवायला लागतं शेळ्यांकडं. मग तेव्हा समजतं कुठली शिळी गाभण आहे कुठली नाही. भैया तुला समजते का असं अंदाजे शिळी कुठली गाभण असेल? हां, नाही म्हणते, त्याला नाही कळतं. चाल तिकडं, लोकांचं गावात खाऊ नको, आपलं आपलं खा. मग काय लोकांचंच की. मस्तपैकी शेळ्या हिंडायचं चालू आहे. आणि आज लई दिवसातनं शेळ्या हिंडायला सोडले त्या. आणि हे रान आपल्याला आता तयार करायचं आहे. हे 1-2-3 गुंठ रान आहे. 3 गुंठ असेल का 4 गुंठ? 3-4 गुंठ आहे म्हणा. 3-4 गुंठे रान आहे. हे रान आहे ना, जरा नांगरून खत घालायचं आहे आणि बघायचं आता त्यात काय करायचं आहे नेमकं. पण शेळ्यांसाठी चाराच करायचा आहे, दुसरं काय नाही. खाऊ दे कडून खाऊ दे.
खाऊ द्या तिथं खायला लागल्या. असा चारा झाल्यावर शेळ्या आमच्या पोटभर खाते त्यावर का, पण असा चारा पाहिजे, मस्तपैकी खाते त्या. सगळ्यांनी व्हिडिओला मस्तपैकी लाईक करा, व्हिडिओ शेअर करत चला. आणि जे जे नवीन कोण बघतंय त्यांनी सपोर्ट करा. म्हणजे काय होतं आहे, तुम्हाला अगोदरचे व्हिडिओ सगळं बघायला मिळतात आणि ह्याच्यानंतरचं पण जे व्हिडिओ आपलं शेळ्यांचं कोंबड्यांचं पडतात ते व्हिडिओ तुम्हाला सगळंच्या सगळं बघायला मिळतात. खाऊ दे, थोडं थोडं खाल्लं तर काय होत नाही, है ना. कसा वाटला व्हिडिओ सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. आणि गाभण शेळी कशी ओळखायची ते पण समजलं का सांगा. समजते येड्या इद्र्याला, आता शेड राखणारी येडीच असते ती आणि त्यांना कळतंय. मग आता तुम्ही तर लय हुशार माणसं असताय, मग तुम्हाला कळायला पाहिजे, है ना.